शेखर आणि नेत्रा नक्कीच टेरेसवर होते. काहीतरी बोलायचं म्हणूनच गेले असणार टेरेस. शेखरचे डोळेच सांगतायत की काहीतरी गंभीर आहे. नेमकं काय कळलंय दोघांना? कशावरून बोलणं सुरू आहे काही कळत नाही. रुपाली बाईसाहेबांनी हे सगळं पैशांसाठी केलंय साहेब, संपत्तीसाठी केलंय. संपत्तीसाठी पैशांसाठी मी हे सगळं केलं असं म्हणाली नेत्रा. म्हणजे माझं सत्य हिला कळलंय. आणि मग जर आता सगळं कळलंय तर ही नक्की काय करणार आहे? रुपाली बाईसाहेबांच्या डोळ्यात संपत्तीसाठी असलेली हाव दिसतेय मला. आई 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 काय झालं तुला? ममता ऐक ना. हात लावू नका मला, दूर व्हा माझ्यापासून. तू एकदा माझं ऐकून तर घे ना. काय ऐकायचं राहिलंय आता? काय ऐकू मी? लाज वाटते तुम्हाला? एक लहान मुलगा आहे तुम्हाला आणि तुम्ही काय करताय शेखर? अगं ममता ते तू मला एक शब्दही ऐकायचा नाहीये. आई बाबा रागवले का तुला? आई रडू नको, आपण त्यांचं घर उन्हात बांधूया. बघ ममता तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझा काहीही गैरसमज होत नाहीये. आता तरी खोटं बोलू नका शेखर, मी डोळ्यांनी बघितलंय माझ्या. अगं ते ममता, मला तुम्ही फक्त एकच सांगा, आत्ताच्या आत्ता रुपालीला या घराबाहेर काढणार आहात का नाही? ऐकलत ना तुम्ही मी काय म्हणाले ते? रुपालीला घराबाहेर काढणार आहात का नाही? तिला घराबाहेर काढू शकत नाही. ती बाबांची काळजी घ्यायला या घरात आली. अहो मग बाबांची काळजी घ्यायला आली ना ती, मग तुम्ही काय करताय? हे बघ तू समजते. तुम्ही तिला घराबाहेर काढणार आहात का नाही? ठीक आहे, मग आता मी बघते काय करायचं ते. ममता ममता ऐक ना ममता. हॅलो, कोण? मी बोलतेय, रुपाली. ए, घरी कधी येणार आहेस ग तू? घरी येणार नाही हे सांगायला फोन केलाय. काय काय डोकं फिरलंय का तुझं? घरी येणार नाही म्हणजे काय? 50,000 रुपयाचं कर्ज घेतलं होतं ना तुम्ही. किती पैसे फेडलेत त्यातले? नाही ना? पैसे हवेत ना? तू देणार आहेस? हो, हवे तेवढे पैसे देणार. पैशांचं झाड लागले की काय? पैशाचं झाड सापडलंय मला. खूप पैसे लागलेत त्या झाडाला. सगळे पैसे तुम्हाला देणार. म्हणजे कसं तुम्ही ऐशो आरामात घरात बसून निवांत जगत राहाल. म्हणजे हे बघा, तसंही मी तुम्हाला सोडणारच होते. तुम्ही नकोच होतात मला. काय बडबडतेस, कळतंय का तुला? नाही नाही, बरोबर आहे ना. मग आता दुःखात कशाला राहायचंय? मी तुम्हाला पैसे देत राहीन, घरी बसून आरामात जगत राहा तुम्ही. काय फक्त एक मदत लागेल तुमची.
नमस्कार, मी ममता राजाध्यक्ष. रुपाली आमच्या घरी नर्स म्हणून काम करते. नमस्कार. तेजस बाळा, आज जातोस काय? काय झालं ताई? रुपाली ठीक आहे ना? हो, मी तिच्याच बद्दल बोलायला आले होते. तुम्ही तिला घरी बोलवून घेऊ शकता का प्लीज? काय झालंय काय ताई? रुपाली, माझा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त होईल. मी हात जोडते तुमच्या पुढे. रुपालीला प्लीज बोलवून घ्या ना परत. ममता, आता तरी खरं खरं सांग, हे सगळं काय आहे? त्या दिवशी मला बोल बोल बोललीस, मग हे सगळं काय आहे? माझ्या पाठीमागे हे सगळे धंदे करताना तुला लाज नाही वाटली? शेखर, हे सगळं चुकीचं आहे. असं काहीच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अच्छा, त्या दिवशी तुला मी हेच सांगत होतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, विश्वास ठेव माझ्यावरती. पण तू माझं ऐकलंस? सगळ्यांसमोर माझ्यावरती वाटेल ते आरोप केलेस तू. नाही, पण शेखर, हे खोटं आहे. त्या फोटोत जे आहे ते सगळं खोटं आहे का? हो, मग काय खरं आहे? मी खरं सांगते. माझं ऐका प्लीज. ममता, दुसऱ्यांना बोलण्याच्या आधी आपण स्वतः काय करतो ना याचा विचार करावा माणसानं. शेखर, मी आदूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते, मी असं काही करत नाही. म्हणजे अद्वैतपासनं. शेखर, असं नका करू. तू लाज नाही वाटत? अद्वैतची खोटी शपथ घेतेस ते? येतो की अद्वैतला आत घेऊन जा. अगं आत घेऊन जा, येतो की. आदू, शेखर, माझं ऐका ना. मी सांगते ते खरं आहे. कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावरती? काय कमी केलं मी तुला? या फोटोत सरळ सरळ दिसतंय तुझा आणि रुपालीच्या नवऱ्याचं. शी, तू आता रड, आता वाटेल ते कर. मी तुला कधीही माफ करणार नाही. मला तुझं तोंड देखील बघायचं नाही. अरे दादा, ऐक. दादा, शेखर, माझं ऐका. काय होऊन बसले? मी विचार सुद्धा केला नव्हता असं. नाही, सहनच होत नाहीये मला. मी ना ते दुसऱ्याचा संसार मोडताना पाहू शकत, ना स्वतःचा मोडलेला संसार पाहू शकत नाही. जगायचंच नाहीये मला. मला नाही जगायचं. शांत हो. शांत हो रुपाली. काय झालं असं शेखर? ताईने असं करायला नको होतं. म्हणजे त्या कसंही वागल्या असल्या ना तरी हे असं पाऊल उचलायला नको होतं त्यांनी. तुम्ही इतकं रागवायला नको होतं त्यांना. खूप त्रास झाला त्यांना, खूप. माझ्या समोर शेखर, मला वाटायचं की कधीतरी मला सुख मिळेल. मी सुख मिळवण्यासाठी खूप मेहनत केली, दिवस रात्र कष्ट केले. पण शेखर, नाही, खरंच नाहीये माझ्या नशिबात सुख. आता एकच पर्याय आहे. आम्ही इथून निघून जाणार. आम्ही म्हणजे? आपलं बाळ.
बाळ पोटात वाढतंय माझ्या शेखर. मला नाही माहित मी त्याला कसं मोठं करेन, कसं वाढवेन, पण एवढं मात्र नक्की की मी त्याला जन्म देणार. येते शेखर. नाही थांब रुपाली, तू कुठेही जायचं नाही. मग काय करू मी शेखर? माझा नवरा सोडून गेला मला, आणि आता या घरात कुठल्या हक्कानं राहू मी? माझं तेजस, आपलं बाळ, आम्हाला कोण स्वीकारणार? मी स्वीकारेन, मी स्वीकारेन. तू या घरातच राहायचंस, तेही हक्कानं. माणसांच्या भावना नाही, आणि तुम्ही त्या माणसांच्या चित्रांवर विश्वास ठेवलात. साहेब, तुम्हीच मला सांगा, इतकी वर्ष झाली रुपालीबाई साहेबांचा नवरा कुठे आहे? कुठे निघून गेलाय तो? त्यांचा मुलगा इथेच राहतो ना, मग कधीच का नाही आले ते स्वतःच्या मुलाला भेटायला? आणि अगदी कालचीच गोष्ट, तुम्ही मला म्हणालात की रुपालीबाई साहेबांना पालीची भीती वाटते, पण त्या काल नाही ना घाबरल्या पालीला. उलट त्या स्वतःच्या तोंडून म्हणाल्या की मी पालीला नाही घाबरत. साहेब, इतके वर्ष तुम्हाला हे प्रश्न नाही पडले कारण रुपालीबाई साहेबांनी तुम्हाला हे प्रश्न कधी पडूच दिले नाही, आणि त्यात तुमच्यामुळे त्यांना दिवस गेले होते. या अपराधी भावनेत तुम्ही अडकला होता. साहेब, तुम्ही असं करता का? तुम्ही ना फक्त रुपालीबाई साहेबांच्या नवऱ्याला शोधा, कदाचित तुमची खात्री पटेल. तिचा हात सोड. तुला दिसत नाही तिला त्रास होतोय? तिच्यामुळे अख्ख्या घराला त्रास होतोय, ते दिसत नाहीये तुला? माझा जीव जायचं या घराची काळजी घेतली मी आई, आणि ही खोटा नाटं बोलून माझ्या घराच्या मुळावरच गाव घालतीये. मुळावर म्हणजे? 2 मिनिटं थांब ना जरा. काय झाले आई, सांगशील का? काय केलं हिने? काही नाही. मित्रा, तू तुझ्या रूम मध्ये जा. नाही शेखर, आज सोक्षमोक्ष लागायलाच हवा, आणि तो मी लावणार. आधी ही तुझं रक्षा कवच म्हणून आली ना घरात, ही खोटारडी आधी. खोटं बोलून राहते या घरात. तुला माहितीये ना शेखर कसे बोलले तिच्या बोलण्याला? आतापर्यंत सहन केलाय आधी, पण आता नाही. पॉली, शांत हो. शेखर, तुम्ही मला शांत व्हायला सांगताय? मला आधीचं रक्षण करण्यासाठी घेऊन आला तिला तुम्ही, पण ही या घरात आल्यापासून बघताय ना किती प्रॉब्लेम्स यायला लागले. संकटांवर संकट आहे, ते दिसत नाहीये का तुम्हाला शेखर? का असे वागताय? नाही सहन होते आता. आजपर्यंत आधीच्या जीवाचा प्रश्न होता म्हणून सहन केलं.
तुम्हाला कळत नाही शेखर, हिने बाबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा आम्ही सगळ्यांनी क्षमा केली तिला. केली की नाही? आई, इतके दिवस ना मला एका गोष्टीची शंका होतीच, पण मी दुर्लक्ष करत होते. आज मी माझ्या कानाने ऐकलं, माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि माझी खात्री झाली. आई, कसली शंका? काय झालंय रुपाली? आता हिनं आणखीन काय केलंय? आई, तुम्ही म्हणत होतात की नाही, मी लक्ष्मी म्हणून या घरात आले. मी घरात आल्यानंतर या घरात फक्त सुख आणि सुखच येणार. रुपाली, तुला काय वाटतंय? हे सगळं माझ्याकरता सोपं नाहीये ग. पण जर का मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर कदाचित ती उत्तरं हे सगळं थांबवू शकतात. ममताचे आणि तुझ्या नवऱ्याचे फोटो आपल्या घरात कसे आले? मला आश्चर्य वाटते की ते फोटो बरोबर तुझ्या हातात कसे पडले. कोणी काढले होते ते फोटो? अनिल तुला सोडून गेला ही गोष्ट इतक्या सहज कशी घडली? तो निघून गेला तेव्हा तुमच्यात नेमकं काय बोलणं झालं होतं? बायकोशी पटलं नाही म्हणून नवरा बायकोला सोडून गेला हे मी समजू शकतो, पण हे मला समजत नाहीये की कितीही काहीही झालं तरी आपल्या मुलाला, आपल्या पोटच्या मुलाला इतक्या सहजासहजी कोणी सोडून जात नाही. त्याने तेजसबद्दल काहीच विचार केला नाही, त्याला काळजीपोटी सुद्धा एक फोन केला नाही. रुपाली, अनिल कुठे गेलाय? आता कुठे आहे तू? मला त्याचा पत्ता हवाय. नेत्राच्या सांगण्यावरून विचारताय तुम्ही प्रश्न? काय काय नाही, मला वाटलं की ठीक आहे आय कॅन अंडरस्टँड. आई, ऐक ना, हे सगळं काय चाललंय? माझ्या डोक्यावरून जाते सगळं. शेखरना पण बरेच प्रश्न पडतायत. पण मला हे कळत नाही की ज्या गोष्टी गेल्या 20 वर्षात कोणापर्यंत नाही पोहोचल्या, ज्या तितक्याच आत होत्या, त्या अचानक बाहेर कशा काय येऊ शकतात? आई, लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपल्याला या घरातून एक्झिट घ्यावी लागेल. हे प्रकरण खूप मोठं होत चाललंय आता. आई, काहीतरी बोलतोय. नाही सुचतंय मला. ठीक आहे, ते नेत्राने राजाध्यक्षांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण नेत्राला कोणी सांगितल्या? काय चाललंय? कुठून मिळते ही सगळी इन्फॉर्मेशन? मला नाही कळत आहे. मला नाही कळत आहे की या सगळ्या गोष्टी नेत्राला कशा कळल्या. ऐक माझं, ऐक. आता हे सगळं अति होतंय. ती आईवर वाटेल त्या एलिगेशन्स लावते. तू आधी बेडरूम मध्ये जा. बाबा, आय एम सॉरी बाबा, पण आता काहीही झालं तरी मी तुमचं ऐकून घेणार नाहीये. तुम्ही माझं ऐका प्लीज. अद्वैत, मिस्टर राजाध्यक्ष, तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे, बघा, मी तुमचा सावत्र मुलगा आहे, तुम्ही माझं तर ऐकणार नाही. तो तुमचा सख्खा लाडका मुलगा, ऍटलीस्ट त्याचा तरी ऐका. तू मध्ये पडू नकोस. बाबा,
आम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगा तुमच्यासाठी कोण महत्वाचं आहे? तुमचं हे सगळं कुटुंब की ती बाहेरून आलेली नेत्रा? हा शेखर, अरे रुपालीच्या मनाचा विचार कर ना जरा. काय वाटलं असेल तिला? 20 वर्ष संसार केला ना तिनं तुझ्या बरोबर. या घरात तिनं कधी कुणाला कमी पडू दिलंय का? ममता गेल्यानंतर तिनंच तर घर सावरलं ना. पण या नेत्रामुळे तू तिलाच दोषी ठरवतोस. असं करू नकोस बाबा. जरा शांत डोक्याने विचार कर. आई, मी कोणालाही दोषी ठरवत नाहीये. ब्रो, आय थिंक आपण डॅडना थोडा वेळ द्यायला हवा. त्यांना स्पेस द्यायला हवी. त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा. त्यांना होतील रिअलाइज गोष्टी. आपण प्लीज आत्ता नको काही बोलूया. बाबा, लेट मी बी व्हेरी क्लिअर. त्या दिवशी तुम्ही जेव्हा नेत्राला परत घरी घेऊन आलात ना, तेव्हाच मी तिला घरात घेणार नव्हतो. तरी मी तिला अडवलं नाही. का? तुमच्यासाठी बाबा. कारण मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं म्हणून. पण आता मला असं वाटतंय मी त्या दिवशी तिला घरात घेऊन खूप मोठी चूक केली. आणि आता काहीही झालं ना तरी मला ती नेत्रा या घरात नको. बाबा तुम्ही बोला. तुम्ही काहीच का नाही बोलत आहात? का अजूनही तुम्हाला ती नेत्रा बोलते तेच बरोबर आहे असं वाटतं? ती बोलते तेच खरं आहे का? बाबा हे असेल तर सिद्ध करा की आई गिल्टी आहे. आजपर्यंत मी हाच प्रयत्न केलाय की माझ्या घरात सुख कसं नांदते. पण आई, हिने माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी विष पेरलंय. आपण तिची ट्रीटमेंट करायला हवी. या अशा परिस्थितीत आपण तिला मदत करायला हवी. पण तोपर्यंत प्लीज सगळ्यांनी शांत राहा. काय आपल्याला हे घर नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे, नेत्रासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुपालीसाठी. छान जमतं ग तुला. साळसूदपणाचा आव आणून वर माझं चुकलं म्हणालीस. सगळी नाटकं कळतायत मला. शेखरला जे सांगितलंस ते तुला कसं कळलं? थोबाड उचकट. तुम्ही का विचारताय? तसं हे सगळं खोटं आहे असंच म्हणणं आहे ना तुमचं? मग राहू द्या. तुला सहजासहजी सोडायचं नाहीये मला, म्हणून विचारते. तुला काय वाटतं ही सगळी नाटकं करून या घरात तग धरू शकशील तू? शेखरला सगळं सांगितलंस. काय झालं? तुलाच वेडी ठरवलं ना सगळ्यांनी. ठरू दे. वेडी ठरव नाही तर आणखीन काही. पण मी आता घाबरणार नाहीये बाईसाहेब. आणि माघारही घेणार. माघार घ्यावी लागेल तुला. शब्द आहे माझा. नाही माझ्यासमोर नांगी टाकून इथून निघून गेलीस ना तर नावाची रुपाली नाही मी. बाईसाहेब मी म्हणाले ना तुम्हाला, मी घाबरणार नाहीये. आणि शेखर साहेब म्हणत नाहीत
तोवर हे घर सोडूनही कुठेच जाणार नाही. नको ना माझ्या नादी लागूस प्लीज. नेत्रा आणि मी तुला जे प्रश्न विचारले त्याचा काही संबंध नाहीये. मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवेत. अनिल कुठे आहे? तुम्हाला कळत नाहीये का शेखर? मी भूतकाळाविषयी नाही, मी आत्ताच्या गोष्टीबद्दल बोलतेय. आणि प्लीज आपण आत्ताच्या गोष्टीबद्दलच बोलूया. अनिल जे वागलाय ना माझ्याशी ते विसरायला खूप काळ गेलाय माझा. आणि मला ते परत नाही आठवायचंय. तुम्ही प्लीज भूतकाळ नका उकरून काढू. आणि त्रास कुठल्या गोष्टीचा होतो माहितीये का? हे फक्त प्रश्न म्हणून नाही विचारतात तुम्ही. माझ्यावर दाखवलेला अविश्वास आहे हा शेखर. आणि इतका विश्वास की जगण्याची इच्छाच मेलीये माझी आता. इतका टोकाचा विचार करण्याची गरज नाहीये. आता बाईसाहेब मला गप्प करण्यासाठी काही करू शकतात. मला सावध राहायला हवं. ही मुलगी फार वस्ताद आहे. ती राजकारण्यासारखे डाव खेळायला लागली आता. तिने शेखरला सांगितलं हे खूपच डेंजर आहे. ताई पण शेखरने मान्य केलं ना की ती मानसिक आजारी म्हणून ती सगळं बडबडतीये, तर मग ठीक आहे ना, सोड ना. शेखरला अजून विश्वास बसलाय की नाही हे कळत नाहीये मला. आणि ज्या पद्धतीत शेखर मला प्रश्न विचारतोय ते खूप गंभीर आहे बंटी. मला तर वाटते की नेत्रा मानसिक आजारी वगैरे काही नाहीये.
मी तिला बोलताना पकडलंय ना, त्यामुळे आता ती डाव खेळते आणि शेखरला विश्वासात घेतलंय तिने, त्यामुळे फावतंय तिचं. मी काय म्हणतो, तिची ती ट्रीटमेंट सुरू झाली ना की त्या म्हाताऱ्यासारखी तिची अवस्था करून टाक. नंतर येऊन मी तिला टपकून टाकेन आणि आपण असं सांगू की मानसिक आजारामुळे तिने आत्महत्या केली. आत्महत्या मला करावी लागेल बंटी. काय बोलतेस तू? तुला का आत्महत्या करावी लागेल? काय बोलतेस तू? शेखरचा विश्वास संपादन करायचा असेल तर आत्महत्या करावीच लागेल. ताई पण तू का आत्महत्या करणार आहेस? आणि मला एक सांग, तू आत्महत्या केल्यानंतर त्या शेखरचा विश्वास संपादन करून करणार काय? त्याचं भीती वाटली ना मला गमवायची. म्हणजे हीच भीती मला शेखरच्या मनात निर्माण करायची. लवकर बरी हो ग. तुझ्यामुळे ना माझा संसार नको तुटायला. नेत्रा, निघूयात आपण. तू टेन्शन नको घेऊस, आम्ही आहोत सगळे तुझ्या बरोबर. चल. येतोय. तू कुठे गेली होतीस? देवळात. कुठल्या देवळात? देवीच्या देवळात. मार्गशीर्ष सुरू झाला ना. येस. Oh, that's great, great. No, I'm on my way. Okay. नेत्रा, आता तुझे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. काय झालं? कोणाचा फोन होता? अगं ऍक्च्युली मी एका वेगळ्याच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती तुझ्यासाठी, अँड ही इज अ व्हेरी गुड डॉक्टर. बट समहाऊ त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नव्हता, सो मी बाबांना विचारलं आणि मग बाबांनी हे दुसऱ्या डॉक्टरकडे जायला सांगितलं होतं आपल्याला. पण आता त्याच डॉक्टरचा फोन आलाय मला समोरून, ते भेटतायत आपल्याला. जस्ट अ मिनिट, मी ही या डॉक्टरची अपॉइंटमेंट कॅन्सल करतो. शेखर साहेबांनी मला ज्या डॉक्टरकडे घेऊन जायला सांगितलं होतं, अद्वैत साहेब मला तिकडे नाही घेऊन जाणार आहेत. ते तर मला दुसऱ्याच डॉक्टरकडे घेऊन चालल्यात. आता नाईस. चला. थँक्यू. कसं चाललंय ऑफिसचं काम? उत्तम चाललंय की. काय गं? असं एकदम का विचारलंस? नाही, सहजच. एक काम करतो, आज संध्याकाळी ऑफिस मधून लवकर घरी येतो. आपण मस्त संध्याकाळी फिरायला जाऊ, जेवायला जाऊ, छान निवांत गप्पा मारता येतील. चालेल ना? आवडेल. गेल्या कित्येक दिवसात निवांतपणे बोललोच नाही होत आपण. मी ऑफिस मध्ये निघताना फोन करतो मग. हो. शेखर, गेल्या काही दिवसामध्ये सगळ्या गोष्टी बदलल्या असल्या तरी मी तीच आहे, तशीच आहे. रुमाल. थँक्यू. पण बदललं काहीच नाही रुपाली, आहे तसंच आहे. तर मला माझ्या काही. आपण संध्याकाळी बोलूया ना. भेटणारच होत ना आपण, निवांत बोलता येईल. आत्ता बोलत बसलो तर तुमचा वेळ जाईल, कामाला उशीर होईल आणि मग तुम्ही म्हणाल संध्याकाळचं कॅन्सल करूया, तर असं नको. ठीक आहे, मी संध्याकाळी लवकर येतो, तू तयार राहा. चल बाय.
यू ऑल राईट? हा काही त्रास होत नाहीये ना तुला? नाही. चल ना तू चल. का असं का विचारलं तुम्ही? नाही काही नाही, असंच. साहेब सांगा ना काय झालंय? नेत्रा, साईट ऑफिस इथे समोरच आहे. मी एक काम करतो, तुला घरी सोडतो आणि मग परत येतो ऑफिसला. पण साहेब तुम्ही एकटेच जाणार? डोंट वरी. नाही नाही नाही, बाबा आहेत ऑफिसवर, डोंट वरी. चल मी बस सोडतो तुला. नाही नको. मग तुम्ही घरापर्यंत कशाला येताय? मी जाते की रिक्षाने. नक्की? म्हणजे जमेल ना तुला? कारण एकटी तू कशी जाणार? नाही नाही जमेल, मला जमेल. रिक्षा रिक्षा FC रोड. हा बस. नाही नको आहेत म्हणजे रिक्षाला लागतील ना. ताई तू खरंच आत्महत्या करणार आहेस? हो. ताई पण आता पण बीण काही नाही बंटी. मी फासावर लटकणार. अद्वैत आणि शेखर आले की 10 सेकंदात दार उघडलं पाहिजे. त्यांच्या मनात भीती बसली पाहिजे. ताई पण मला एक सांग, तू दार कसं उघडणार आहेस? मी दार कसं उघडेन बंटी? एक मिनिट. स्क्रू ड्रायव्हर. दाराच्या कडीचे स्क्रू लूज करून ठेव. अद्वैत आणि शेखर जेव्हा आत येतील तेव्हा मी फासावर लटकलेली दिसायला हवी त्यांना. कळतंय? आणि वेळेचं गणित खूप महत्वाचं आहे हा बंटी. वेळ पाळायला हवी. जर वेळ चुकली ना तर तू कायमची वर जाशील. मी तुला हेच सांगतोय ताई, तू का रिस्क घेतेयस? अगं तुझ्या जीवावर बेतेल ना. अगं ताई, दार उघडायला 1 सेकंद जरी उशीर झाला ना तरी तू हे जग सोडून जाशील. आपल्याला जे हवंय ते साध्य करण्यासाठी थोडी रिस्क घ्यायलाच हवी बंटी. ताई पण अगं जीव महत्वाचा नाहीये का? तू स्वतःचा जीव का धोक्यात टाकतेस अशाने? ताई माझं ऐक तू. माझा निर्णय झालाय बंटी आणि आता तो बदलणार नाही. मला फासावर लटकलेलं बघून शेखर आणि अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल. तू घाबरतोयस कशाला? हा, फासावर मी लटकणार आहे ना, मग तुला घाबरायला काय झालंय? नाही हे बघ ताई, तू चिडू नकोस. पण मी काय म्हणतोय, म्हणजे समजा तुला काय झालं उद्या समजा, तर मग मी कुठे जाऊ? मी काय, मला पैसे कोण देणार ना? म्हणजे काही गडबड झालीच. गडबड व्हायला नको म्हणूनच आपण सविस्तरपणे बोलतोय की नाही. मग गडबड नाही होणार आणि ती व्हायलाच नको म्हणून मी जे सांगते ते नीट कर बंटी. बस. माझा जीव जायची वेळ आली आणि तू प्रयत्न करणार आहेस. प्रयत्न नाही, सगळं ठरल्याप्रमाणे व्हायला हवं. जर अगाऊपणा केलास ना तर 1 पैसा मिळणार नाही, लक्षात घे. नाही तू 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 सांगितलंस तसंच सगळं करेन मी ताई. आणि सगळ्यात महत्वाचं, दार अद्वैत आणि शेखरनेच उघडायला हवं, दुसरं कोणी नाही. कळतंय? आता जा खाली. आणि जर कोणी विचारलं तुला तू अचानक कसा आलास तर सांग की ताईला अस्वस्थ वाटत होतं म्हणून तिने मला बोलवून घेतलं भेटायला आणि जीव नकोसा झालाय वगैरे अशी भाषा करत होती म्हणावं. हा ते सगळं मला पाठ आहे. मग आता तसं कर बंटी सगळं, प्लीज. जा. हे काय म्हणताय? कशात? बरं झालं तुम्ही भेटलात. मला जरा एक प्रश्न पडलाय. ताईला काय झालंय? हे तुम्ही तिलाच विचारलेलं बरं नाही का? हा, नाही तसं नाही, म्हणजे घरात सगळं व्यवस्थित आहे ना? एकदम अशी निर्वाणीची भाषा करत होती ताई. हे प्रश्न तुम्ही तुमच्या ताईलाच विचारा, ती सांगेल सगळं.
एवढं तिरसाटासारखं बोलण्याची काही गरज नाहीये. माझ्या ताईबद्दल मला काळजी वाटली म्हणून फक्त विचारलं मी. तेच बोलते. तुम्हाला तुमच्या ताईची एवढीच काळजी आहे ना, मग जा तिच्याशी बोला, तिलाच विचारा काय. शपथ तुझ्याशी बोलण्यात ना काय अर्थच नाही. मग नका बोलू. कॉफी मिळेल एक? दूध संपलंय. ब्लॅक कॉफी नको. नको मला ब्लॅक कॉफी नको, कॉफी नको. तसंही ताईबद्दल विचार करून ना माझ्या घशाखाली काही उतरणार नाही. काय झालंय ताईला नेत्रा, खरंच. चल इथून. रुपाली वहिनी, रुपाली वहिनी, रुपाली वहिनी, दार उघड. हा दरवाजा आतून लॉक आहे. बाईसाहेब, बाईसाहेब, दार उघडा. बाईसाहेब, बाईसाहेब, दार उघडा. मी म्हणत होतो ना, ताई निर्वाणीची भाषा करते. काहीतरी बिनच नाही तिचं. ताई 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 दार उघड. ताई वहिनी, दार उघड प्लीज. काय झालं? काय झालं? सासूमा, सासूमा, तुम्हाला माझी शपथ, दार उघडा. वहिनी, तुला ऐकू येत नाहीये का? दरवाजा उघड. ताई दार उघड ना. ताई आई दारू. आई दार उघड. पप्पाजी, सासूमा, सासूमा, आई दार उघड ना प्लीज. रुपाली दार उघड. आई दार उघड ना. आई रुपाली दार उघड. आई प्लीज दार उघड. रुपाली दार उघड. आई दार उघड. आई उघड. एक मिनिट थांबा. रुपाली, आपण बोलून प्रश्न सोडवूया. हा असं वेडेपणा करू नकोस. दार उघड. रुपाली, आई ऐक ना प्लीज. दार उघड. अद्वैत आणि शेखर आले म्हणजे एव्हाना ताई फासावर लटकली असेल. भाऊजी, दार तोडा. बाबा, कडी का तुटत नाहीये?
आणि तुम्हा सगळ्यांना माहितीये मी नेहमी माय मॉम इज द बेस्ट असं का म्हणतो कारण माझी आई खरंच खूप बेस्ट आहे. ती स्ट्रॉंग आहे, प्रेमळ आहे, पण बेस्ट मॉम कधीही जीव देण्याचा विचार नाही करणार. हो नाही? आई मी समजू शकतो या सगळ्याचा तुला खूप त्रास झालाय आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा तुझ्या मनात असा निगेटिव्ह विचार येईल ना तेव्हा एक गोष्ट आठवायची की हा तुझा आधी कायम तुझ्या बरोबर आहे. कोणी कितीही अविश्वास दाखवला काहीही बोललं तरी माझ्या मनातलं तुझं स्थान कधीच बदलणार नाही आहे. सासूमा तुम्ही असं का वागलात? मी नाही बोलणार तुमच्याशी. सॉरी, सगळ्यांना सॉरी. माझ्यामुळे खूप त्रास झाला. असं मी असं वागायला नको. रुपाली मीही तुला सॉरी म्हणतो. मला तुझ्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता पण आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ असं वचन दिलं होतंस ना मला. मग मला सोडून जाणार होतेस तू. तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं हा विचार नाही केलास तू. अशी नेत्रा वेळेवर पोचली नाही तर ऍक्च्युली बाबा नेत्रा इज द सेवियर. ती खिडकीतून कशी हात आली आय डोंट नो बट तिने आज जो काही प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला ना त्यामुळे आपण खरंच तिला अप्रिशिएट करायला हवं. सगळं बाजूला ठेवून जर विचार केला तर नेत्रामुळे आज आई आपल्या बरोबर आहे. खरंय आधी पटतंय मला पण. चला परत एकदा सिद्ध झालं की आपल्या घरातल्या प्रत्येक माणसासाठी नेत्रा किती महत्वाची आहे. सॉरी काय सॉरी? दाराचं लॅच लावलंस तू? मी नाही लावलं लॅच. मी फक्त ते स्क्रू लूज केले. ते लॅच कसं लागलं मला नाही माहिती. तुला काय माहित असतं? तुझ्याकडनं अपेक्षा करणंच सोडून दिल्या मी आता. ठीक आहे तर सॉरी बोलतो ना मी. झाली माझ्याकडनं छोटीशी गडबड. थोडीशी? तू जीव गेला असता इथे माझा. सगळं पणाला लावून मी जे केलंय ना ते मातीमोल झालं असतं. जीव वाचलाय माझा तू माझ्या सर्वात मोठ्या शत्रूमुळे. म्हणजे शत्रूचं काहीतरी देणं लागते मी. उपकार केले त्या नेत्राने माझ्यावर. त्या उपकारांची परतफेड करेनच मी. बाईसाहेब तुम्ही जेवून घ्या, बरं वाटेल तुम्हाला. हे बघ ताई, आणि तर काही झालं ना तरी तू हे असं काही करणार नाहीस. आता तू आम्हाला सगळ्यांना हवी आहेस हो की नाही नेत्रा? मी आलो. थांब ग.
मी मेले असते तर सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता. का वाचवलंस मला? बाईसाहेब, कोणाच्या तरी मरणाने आनंद व्हावा इतका वाईट विचार नाही करू शकत मी. विचारलेला प्रश्न समजत नाही का ग तुला? कशासाठी वाचवलंस? मला मरायचं होतं. बाईसाहेब, मरण ही खूप सोपी पळवाट आहे आणि मुळात तुमचा जीव मी नाही वाचवलाय. देवी आईची इच्छा होती तुमचा जीव वाचावा, म्हणून माझ्या हातून तिने हे घडवून आणलंय. असं नाही मरू देणार मी तुम्हाला बाईसाहेब. असं मरू देणार नाहीस म्हणजे? मग कसं मरू देणार आहेस? घे पटकन. नाईस. चीयर्स. पी आता की नाक दाबू तुझं? नाही, पी पटकन. चेहरा बघ तुझा. नेत्रा, सॉरी मी पुन्हा पुन्हा तेच बोलतोय, बट थँक्यू सो मच नेत्रा. काल जर तू नसतीस ना तर आईला. नेत्रा काय आहे, एकतर मी इतकी वर्ष आईपासून खूप लांब होतो आणि आता जर आई माझ्यापासून लांब गेली ना तर मला नाही सहन होणार ते. शी इज एव्हरीथिंग फॉर मी. आई म्हणजे माझ्यासाठी जग आहे नेत्रा. खरंय साहेब, आईपासून मुलाला फार दिवस दूर राहता येत नाही. तुम्ही कधी ममता मावशींच्या बाबतीत असा विचार केला असता तर किती बरं झालं असतं. पण यात तुमचा दोष नाही. हॅलो, काय झालं परत ओव्हर थिंकिंग सुरू? नेत्रा, मला डॉक्टरांनी क्लिअर सांगितलंय की तुला काहीही मानसिक आजार नाहीये. तू मेंटली खूप स्ट्रॉंग आहेस आणि तू किती स्ट्रॉंग आहेस हे तर तू काल प्रूव्ह केलंच आहेस, हो ना? सो आता हे असे विचार करणं थांबव आणि स्पेशली ते युजलेस विचार तर अजिबात डोक्यात आणू नकोस, जेणेकरून तुला त्रास होईल. नेत्रा, नाही 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 साहेब, पी 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 पटकन की नाक दाबून पाजू? नको. संपव पटकन. पिऊ अजून? नाही नको, खरंच बस, खरंच. कैश गया. रुपाली बाई साहेब, म्हणजे हा संकेत भूतकाळातला नव्हता. संकेतात जे दिसलं ते घडणार आहे. पण तो माणूस कोण आहे? बाईसाहेब कोणाला पैसे देणार आहे? हा हा असा संकेत आधी सुद्धा आला होता. कोण असेल तो माणूस?
तर तुला काय होतंय? बरीच ना? साहेब मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. चित्रा, तुला सांगितलं ना, प्लीज आता नको. सध्या तरी आपण ह्या विषयावर नको बोलायला. नाही, त्याविषयी नाही बोलायचंय. मला तुमच्याशी दुसरं काहीतरी बोलायचंय. मला संकेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अद्वैत, अरे तो संदेश आला होता, त्याला मी कॅश दिली. तो आपलं सगळं पेपरवर्क करतोय. दॅट्स ग्रेट. निघायचं ऑफिसला? हो, चला निघूया. आईजवळ आजी आहे, पण तरीही लक्ष ठेव तिच्यावर. काळजी घे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नो ओव्हर थिंकिंग. बॉडीगार्ड. बाय. बाईसाहेब कोणाला भेटणार आहे? कोण आहे ती व्यक्ती? आणि बाईसाहेब त्या व्यक्तीला पैसे का देत आहेत? पण पैसे देत आहेत म्हणजे ती व्यक्ती नक्कीच कोणीतरी महत्वाची व्यक्ती असणार. बाईसाहेबांसाठी ती व्यक्ती काम करत असेल का? नाही, नको. म्हणजे केतकी नको आणि नेत्रा तर नकोच नको. खरंच रुपाली, खरंच तुला एकटीला जायलाच हवंय का? मला तुझी खूप काळजी वाटते ग. आय एम सॉरी. मी खरंच चुकले. मला माहिती आहे या घरात मला जीव लावणारी, माझी काळजी घेणारी माणसं आहेत. फार चुकीचं वागले मी. आय एम सॉरी. पण मला देवळात गेले की खरंच बरं वाटेल. मनापासून सांगू का तुम्हाला, माझा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवायचा आहे. आई, मला माझा जीव वाचवला म्हणून त्या देवाचे आभार मानायचे. त्याच्यासमोर हात जोडून बसले ना की शांत वाटेल. हो, मला खरंच सांगते. विश्वास ठेवा माझ्यावर. मी चुकीचं पाऊल नाही उचलणार. मी काहीही वेडं वाकडं नाही करणार. हो मॅडम, पैसे. दादा सॉरी, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी विसरले. अहो मॅडम, विसरलात? मग रिक्षात कशाला बसला तुम्ही? सॉरी दादा, खरंच सॉरी. मला ना खूप घाई आहे म्हणून मी. हे बघा, मला काय सुद्धा सांगू नका. मला पैसे द्या बरं. हे बघा, सकाळ सकाळी माझ्या धंद्याची खोटी नका करू. द्या पैसे, द्या पैसे, द्या लवकर. दादा ऐका ना दादा, मी पुन्हा आपली भेट झाली ना तर मी नक्की तुम्हाला पैसे देते. पण आता मला खरंच जावं लागेल. खरंच नको नको, हात जोडतो. पैसे द्या. खरंच सॉरी. पैसे. अहो मॅडम, कुठे पळाला? बिंदास पळाला. मीटरचे पैसे बुडवून गेली भाई. कुठं गेले? हा, काय दिसणार? किती गाड्या इकडं बाबा. हा,
आलं माझं पैशांचं झाड आलं. अगं बघत काय बसलीस, पटकन दे पैसे. जाम कडकी लागले यार, जाम. स्वतःचं घर घेणार, काय झालं त्याचं? अगं घर घ्यायला माझ्याकडे काय झाडाला पैसे लागलेत? इतकं जर तोंड वाजवायचंय ना तर पैसे आण. स्वतःचं घर घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत. हा माणूस तर बाईसाहेबांचा नवरा आहे, म्हणजे इतक्या वर्षांनंतर सुद्धा दोघं एकत्र आहेत. आणि शेखर साहेब अंधारात आहेत. झालं समाधान? पैशाचं झाड दारात असताना कुठल्या माणसाचं समाधान होईल? तुम्ही असं का वागताय? सगळं सुखासुखी चाललंय ना. मी सांगितलंय ना तुम्हाला की तुम्ही स्वतःहून फोन करत जाऊ नका, मी करेन. का ऐकत नाही तुम्ही? पकडले गेले मी ना तर किती महागात पडेल कळतंय तुम्हाला? रूपा जाऊ दे ना, इतकं का मनाला लावून देते? मी तुझ्यासाठी चहा टाकू का? मी इथे चहा घेऊ का? काय झालं? हे काय घर आहे का? उकिरडा करून ठेवलाय नुसता. काय करणार, बिन बाईचं घर आहे ना. मॅडम तुम्हाला सांगतो, माझी एक बायको होती, नर्स होती. एक दिवस कामावर गेली आणि आलीच नाही. हे जे पैसे उडवता ना ते जर साठवले असते, स्वतःचं घर घेतलं असतं तर काही बिघडलं असतं? तत्व महत्वाचं. पैसा किती आला ना तरी माणसाने त्याची औकात विसरायची नसते. मी नाही विसरलो माझी औकात, पण तू विसरलीस. पैशाच्या मागे गेलीस आणि नेत्रा नावाची 7.5 मागे लावून घेतलीस. आता काय केलं त्या नेत्राने? डोक्याला ताप होऊन बसली. बाबा, मी मेल केलेलं प्रेझेंटेशन पाहिलं का तुम्ही? हो. मग ओके आहे तुम्हाला ते? नाही, कारण मेलला काही रिवर्ट नाही केला तुम्ही म्हणून विचारलं. हा ओके, मी पाहिलं प्रेझेंटेशन. ओके बरं. काय झालं बाबा, कुठे हरवलात तुम्ही? नाही काय नाही. ओ माय गॉड इट, तुम्ही आईबद्दल विचार करताय का? हो. ती पुन्हा असं काही करेल अशी भीती वाटते का तुम्हाला बाबा? बाबा असं असेल तर हा विचार मनातून काढून टाका. मी सकाळपासून तिच्या बरोबर आहे. शी इज कम्प्लिटली ओके नाउ. रादर तिला रिअलाइज झालंय की तिने हे असं सगळं करून खूप मोठी चूक केली आहे. सो ती पुन्हा असं नाही करणार. ऍक्च्युली तुम्ही आता आई बरोबर असायला हवं होतं, बट आजची मीटिंग सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे ना. बाबा रिलॅक्स. नेत्रा आहे ना घरी. आय नो तिच्या इथे राहण्याबद्दल माझ्या सकट सगळ्यांनाच प्रॉब्लेम होता खरा, बट नाव आय अग्री. तिचं आपल्या बरोबर राहणं चांगलंच आहे आणि मला आता काहीच प्रॉब्लेम नाही. आणि राहिला प्रश्न तिच्या ओव्हर थिंकिंग करण्याचा, तर मला असं वाटतं तिचा हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल. फक्त केतकी काकू ड्रिंक घेतल्यानंतर तिला काही सांगत नाहीये ना, हे आपण एकदा बघायला हवं. कारण अदरवाईज नेत्रा तुम्हाला जे काही सांगतेय त्यात दुसरं काही लॉजिक असेल असं मला वाटत नाही. हो. आणि तुझा फोन का बंद होता? काळजी वाटायला लागली होती ग मला. मी देवळात गेले होते ना आई, मग कीर्तन चालू होतं तर बंद ठेवला होता फोन.
पण एवढा वेळ? हो आई, मी देवळात गेले, कीर्तन सुरू होतं, मग नंतर गाईला चारा घातला आणि मग बसले शांत तिथे. म्हणजे छान वाटत होतं, जरा शांत वाटत होतं डोक्याला, म्हणून थांबले होते. वेळ गेला त्याच्यात. वहिनी तू शाळेत आहेस का ग? एका वाक्यात उत्तरे दे या प्रश्नाला तू संदर्भ सहित स्पष्टीकरण देतेस. अगं आईंनी साधा प्रश्न विचारला होता, कुठे गेली होतीस? तर एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर देऊ शकतोस तू. पण राहू देत, तू तरी काय करणार? खोटं बोलताना एवढी सारवासारव तर करावी लागेलच ना तुला. ही अशी का बघते? नेत्रा माझ्या मागे मागे आली होती का? काय ग? अगं हो, हाल्या हाल्या प्रश्न काय विचारतेस? मी तुझ्याशी नाही ना बोलत आहे केतकी, थांब ना जरा. बाहेर गेली होतीस का की नाही? हो, गेले होते मी बाहेर. रुपाली, तू वर जा, आराम कर, जा. नेत्रा माझ्या मागे मागे आली होती का? म्हणजे अनिलच्या घराबाहेर फोनचा आवाज आला होता. तो आवाज जर नेत्राच्याच फोनचा असेल तर आत्ता लगेच कळेल. बाईसाहेब, तुम्ही मला का फोन करताय? केतकी काकू, तुम्हाला या फोनची रिंगटोन बदलता येते? तुला लागला का? मी नैना माझी मैत्रीण आहे ना, तिला लावत होते फोन. चुकून लागला असेल, सॉरी. काय झालं डोक्याचं कळत नाही. काकू, आपण स्वयंपाकाची तयारी करायची. काकू, स्वयंपाकाची तयारी करूया ना? हो. रुपाली बाईसाहेब गेली अनेक वर्ष त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटतायत. पण रुपाली तर म्हणाली तिला अनिलविषयी काहीच माहिती नाही. त्यांना सगळं माहिती आहे साहेब. त्या अधूनमधून त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटत असतात आणि त्यांना पैसे सुद्धा देतात. मी आज स्वतः पाहिलंय ते कुठे राहतात ते. तर तुला कळतंय तू काय म्हणतेस ते? खूप मोठा दावा करतेस तू. हो साहेब, पण मी जे पाहिलंय तेच तुम्हाला सांगते. सत्य कधी ना कधी बाहेर पडणारच होतं. ते आज बाहेर पडलंय. नेत्रा, चल माझ्या बरोबर. नाही साहेब, थांबा. नेत्रा, आता मला प्लीज थांबू नकोस. साहेब 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 प्लीज ऐका माझं. आता कुठेच नको जाऊया. ऐका ना, मला असं वाटतंय की
हे सगळं जर रुपाली बाईसाहेब समोर असतानाच बाहेर आलं तर जास्त बरं होईल. म्हणजे आई, मिस्टर राजाध्यक्ष आणि नेत्रा यांच्यात काहीतरी सुरू आहे असं वाटत नाही का तुला? म्हणजे बघ ना, बघावं तेव्हा दोघं एकत्र असतात, काहीतरी फिशी आहे. काय बोलतोयस तू? आधी म्हणाला होतास आधी आणि नेत्राच काहीतरी, आता मोठं शेखर. आय नो, पण हे बघ, हे अद्वैतचं रक्षा कवच असणं वगैरे ही सगळी नाटकं आहेत आणि हे मिस्टर राजाध्यक्षांना पण खूप व्यवस्थित माहिती आहे. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे आहे, काहीतरी मोठा घोळ आहे. तुझं लक्ष आहे ना व्यवस्थित नवऱ्यावर? उगाच काहीतरी बोलू नकोस. या बाबतीत शेखरवर पूर्ण विश्वास आहे माझा. विश्वास तर माझ्या बाबांनी ठेवला होता तुझ्यावर. काय झालं? बोलायच्या गोष्टी असतात सगळ्या, तसं काही नसतं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तेजस, तू गप्पस. तुझा विश्वास आहे ना? रुपाली बाईसाहेबांच्या पहिल्या नवऱ्याचा पत्ता लागलाय आणि आज आम्ही तिथेच जाणार आहोत. बाळा, ही सत्य असत्याची लढाई आहे आणि विजय सत्याचाच होणार आहे. पण तू सावध राहा बाळा, ही माणसं बरी नाहीयेत ग. हो बाबा. आणि पुढे काय होतं ते कळव हा मला. काळजी घे ग स्वतःची. हो बाबा. ठेवतो हा.